श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद बाबांकी जय। श्री गुरुचरित्र अध्याय 32। श्री गणेशायनमा पतिव्रतेचे आचार रीती सांगे दैवांशी बृहस्पती सह गमन केल्या फलश्रुती येणे परी निरोपिली विद्वापनाचा आचारू सांगता झाला देव गुरु पुस्ती देव ऋषेश्वरो ऐका श्रोते एकचित्ते जवळी नसता आपला पती त्याती झाली असेल मृत्यू प्राप्ती काय करावे त्याचे सती केवी करावे सहगमन पती जवळ असता जरी सहगमना जावे तय नारी असेल आपण गरोदरी करू नये सहगमन स्तनपाणी असेल कुमार तिने करता पाप थोर पुरुष मेला असेल दूर सहगमन करू नये तिने असणे विद्वापने विधीपूर्वक आचरणे सहगमना समान असे पुण्य एकचित्त परेसा एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन 3 दिवसा उपोषण करावे तिने भक्तीने शक्ती नाही वृद्धाप्येसी एकत्र जेवावे परेसी अथवा फल आहारेसी अथवा शाकाहार देखा पुत्राविन असेल नारी करणे तर्पण पुत्रापरी तिळदर्भ कुशाधारी गोत्र नाम उच्चारावे विष्णू पूजा करावी नित्य आपुला पुरुष हाची म्हणत पुरुष रूप आठवी चित्त विष्णू स्नानी आरोपीचे वैशाख माघ कार्तिक असे आचार विशेष माघ स्नानाशी तीर्थास विष्णू स्मरणे करावे तीर्थयात्रे जात्या लोका त्याते द्याव्या छत्र पादुका येथील आपले क्रांतिका पाद प्रक्षालन करावे दीपदान भाग 16 वरकड नव्हती धर्म सकाळ या कारणे अनंत फळ दीपदान करावे माघ स्नान माघ मासी करणे सूर्य दयासी येणे परी एकमासी आचरावे भक्तीने गंध परिमळ पुष्पेसी पूजा करावी केशवासी रुद्राभिषेक विधीशी संतोष व्हावा गौरीहर धूप दीप नैवेद्याशी पूजा करावी षोडशी प्रीती बहु शंकराशी दीपमाळा उजाळिता आपुला पुरुष घ्यावोनी नारायण तो मनोनी पूजा करावी ऐको मनी भक्ती भावे परेसा रक्त कृष्ण चित्र वस्त्र नेसता जान दोष बौद्ध आणि कसे एक व्रत पुत्राचे बोले वर्तावे ऐसा आचार विधवेसी असे शास्त्र पुराणेसी जरी आचरती भक्तीसी सहगमन केले फळ असे विद्वापने येणे परी आचारी जय नारी मरण होताची अवसरी पतीसी घेऊन स्वर्गी जाय जितुक्या पती व्रता नारी समस्त भागीरथी सरी त्यांचे पुरुष शंकरापरी पूजा करावी दोघांची ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मुनी विस्तारून ऐक बाळे तुझे मन ज्यावरी प्रीती ते करी दुःख सकळ त्यजोन माझे बोल ठेवी मनी सांगितले तुझ मागे दोन्ही परलोकांचे साधन धैर्य असेल आपणासी करी सगमन पतीसी विद्वापने आचार करीसी तेही पुण्य तितुकेची जे आवडे तुझे मनी सांगावे माते विस्तारोने हस्तमस्तकी ठेवून पुसत असे प्रेम भावे ऐसे म्हणता अवसरी केले नमन ते नारी विनवित असे करुणोत्तरी भक्तिभावे करून या जय जय योगेश्वरा तुची पिता सहोदरा माझ्या प्राण मनोहरा जनकजन्नी तुची होसी आले आपण परदेशात जवळी नाही बंधू भ्राता भेटलासी तू परमार्थ अंतकाळीचा सोयरा सांगितला आचार दोन्ही कष्ट अधिक विद्वापनी अशक्य आम्हा स्वामी अपार असे दातारा तारुण्यपण आपणासी लावण्य असे या देहासीने निंदापवाद शरीरासी घडेल कलिवर्तमानी संतोष होतो माझे मनी पुण्य अपार गमनी पती सवे संतोषने जाईन स्वामी निर्धारे म्हणून मागुती नमस्कारे माता ठेवणी चरण धरी स्वामी माते तारी तारी भवसागरी बुडतसे करुणा कृपेचा सागर उठवीत असे योगेश्वर देता झाला अभय कर म्हणे पती सवे असावे जोची ठाव पुरुषाशी जाय माते संगेसी सांगेन तुझ्या विशेषी ऐक माते एकचित्ते आले तर तुम्ही दुरोन श्री गुरु भेटी लागून आरोग्य पतीशी व्हावे म्हणून भक्तिभावे करून या ब्रह्मलिखित न चुके जाण जे जे असेल कारण तैसे घडते त्रुटीवचन दुःख कोणी करू नये काळा जिंकिता नाही कोणी सर्व एक गुरु वाचवणी भाव असे ज्याचे मनी त्यासी प्रत्यक्ष असे जाणा आता तुम्ही ऐसे करणे जावे त्वरित सहगमने अंत काळ होता क्षणे गुरुदर्शन जाई माये म्हणून भस्मतये वेळी लाविता झाला कपाळी रुद्राक्ष चारी तत्काळी देता झाला ती ऐसी योगेश्वर म्हणती ती ऐसी रुद्राक्ष बांधी गळे सरशी दोन्ही प्रेत करणासी बांधोनी दहन करावे आणि कैक सांगेन तुझ गुरु दक्षिण जाशी सहज रुद्र सुक्त म्हणती द्विज श्री गुरुचरण प्रक्षाळिता
तेची तीर्थ घेऊनी आपले देई प्रक्षणे प्रेतावरी आणूनी प्रोक्षण करी भक्तीने मग जावे सहगमनांनी वाने द्यावी सुवासिनी अनेक द्रव्य वेचुनी ब्राह्मणमुखी अर्पावे ऐशा परी तियेशी सांगोनी गेला तो तापशी पतिव्रता भावेशी करी आयती तये वेळी भले विप्र बोलावून प्रेता प्रायचित्त देऊन षोडश कर्मे आचरून उपासन करविता ती सुस्नात होऊनी आपण पितांबर नेसोन सर्वाभरणे लावून हळदी कुंकम लावितसे औपासन प्रेतासी करविता ती विधीसी प्रेत बांधोनी काष्टेसी घेऊन गेले गंगेत अग्नी घेऊनी तळहातेसी निघाली पतिव्रता कैसी आनंद बहु मानसी प्रेता पुढे जात तसे 16 वर्षे तारुण्यपण सुंदर लोप लावण्य ल्यायली असे आभरण लक्ष्मी सारखी दिसत असे येणे परीन दिसी गेली नारीपती सरशी कुंड केले अग्निसी काष्टेशेने अपरिमित अग्निकुंड सन्निधेशी ठेविले तया प्रेतासी बोलावूनी सुहासिनींसी देती झाली वाने ते खा सुपे चोळी कुंकुमेसी हळदी काजळ पर्यसी तोडे कंठसूत्रेसी सुहासिनींसी देतसे गंधपुष्प परिमळेसी पूजा केली सुहासिनींसी द्रव्य देती ती अपारेसी समस्त ब्राह्मणात वेळी नमन करुणी समस्तांशी निरोप मागतसे हर्षी आपण जाते माहेराशी लोभ असो द्यावा म्हणतसे माझा पिता शूलपाणी माता गौरी अंतकरणी आम्हा बोलाविले सगुनी प्रेमभावे करुनिया समागमी लोक आपले होते जे का सवे आले त्यांशी सांगत असे बोले जावे परतोनी ग्रामासी पुस्ताश्वसूर मामीसी त्याते तुम्ही न सांगावे ऐसी प्राण देतील आम्हा सरसी वंशहत्या तुम्हा घडेल त्यांशी तुम्ही म्हणावे ऐसे क्षेम आहे ती तीर्थवासे भीमा तीरस्थानसे श्री गुरूंचे सन्निधानी आले श्री गुरुदर्शनासी आरोग्य झाले पतीशी राहिले आपले संतोषी म्हणून सांगा आमचे घरी ऐसे सासू श्वशुराशी तैसे जामे माता पित्यासी इष्टजन सोयरियांशी सांगा येणे परी तुम्ही ऐसे वचन ऐकून दुःख करती सकळ जन आपण असे हसे वदन प्रेताजवळी उभी देखा अग्निकुंडी तक्षणी घालिता ती काष्टेशनी तो आठवण झाली तिचे मनी योगेश्वराचा उपदेश रुद्राक्ष काढून या दोन्ही बांधित असे प्रेत श्रवणी कंठसूत्री ठेवून दोन्ही पुसत असे ब्राह्मणांशी विनवीत असे द्विजांशी संकल्प केला मी मानसी श्री गुरुमूर्ती आहे कैची आपले दृष्टी पायहीन दर्शने करुणी स्वामीशी त्वरित येईन अग्निकुंडापाशी आज्ञा झाल्या वेगेशी त्वरित येईन म्हणत असे ऐकोनी तिचे वचन म्हणती समस्त विद्वज्जन दहना न होता अस्तमान त्वरित जाऊनी तुम्ही यावे पुसोनिया ब्राह्मणाशी निघाली नारी संगमाशी जेथे असे ऋषिकेशी श्रीनरची सरस्वती सवे येती नगर नारी सह ब्राह्मण नाना परी कौतुक पादी मनोहरी पतिव्रता श्रेयचे जाता मार्गी स्तोत्र करी म्हणे स्वामी नरकेसरी अभाग्य आपले पूर्वापरी म्हणून आम्हा आवेरिले तू त्रैमूर्तीचा अवतार ख्याती झाली अपरंपार भक्तजन आधार म्हणून वानिती सकळ जन अपराध आपण काय केले विस गावे भेटीस आले माता पित्या ते विसरले तुझ्या ध्याने स्वामी आरोग्य होईल पतीसी पुत्र होतील आपणासी आशा करून मानसी आले स्वामी कृपा सिंधू पुरला माझा मनोरथ आरोग्य झाला प्राणनाथ पुत्र झाले बहुत नवस झाला स्वामी मनोरथ झाला आम्हासी म्हणून येते पुसावयासी जाऊ आता परलोकासी कीर्ती तुझी घेऊन या ऐसे परी ध्यान करता आली अमरजा संगम त्वरित वृक्ष असे अश्वस्त देखती झाली स्वामियासी उभी ठाकून या दोरी साष्टांगी नमन करी श्री गुरु म्हणती तयावसरी सुवासिनी होई ध्रुव ऐसे म्हणता मागुती नमन करी एक भक्ती पुनरपी स्वामी तेने चिरिती अष्टपुत्री होय म्हणत असे ऐसे वचन ऐकून हास्य करती सकळ जन सांगता ते विस्तारून श्री गुरुपाशी तये वेळी विप्र म्हणती स्वामी असी इचापती पंचत्वासी पावला परधामासी सुवासिनी केवी होय नेले प्रेत स्मशानासी ही आली असे सहगमनासी निरोप घ्यावया तुम्हापासी आले असे स्वामी तुमचा निरोप घेऊनी अग्निकुंडा जाऊनी समागमे पतिशयनी दहन करणे येसी ऐकोनी ब्राह्मणाचे वचन श्री गुरु म्हणती हसून इचे स्थिर हे पण मरण कैचे घडेसी म्हणती श्री गुरु तये वेळी आना प्रेता आम्हा जवळी प्राणे गेला कवने काळी पाहू म्हणती त्या अवसरी म्हणती श्री गुरु द्विजांसी आमचे वाक्य झाले असी अहेव पण स्थिर येसी संदेह न धरा मनात या बोलाचा निर्धारू राखील आता कर्पूर गौरू नका प्रेत संस्कारू आता आना म्हणती आपणाजवळी
श्री गुरूंचा निरोप होता अनु गेले धावत, लोक कौतुक पाहता अभिनव, म्हणती सकाळी जन. इतुके होता अवसरी आले तेथे विप्रचारी, पूजा करती मनोहारी श्री गुरूंची भक्तीने. रुद्रसुक्त मनोनी अभिषेक करती गुरुचरणी, षोडशोपचार विस्तारोनी पूजा करती भक्तीशी. तीर्थपूजा नाना परी पूजा करती उपचारी, इतके होता अवसरी घेऊन आले प्रेतासी. प्रेतानो दिया देखा ठेविले श्री गुरु सन्मुखा, श्री गुरु म्हणती विप्रलोका, सोडा दोर वस्त्रयाचे. चरण तीर्थ तये वेळी देती तया विप्रांजवळी, प्रोक्षा म्हणती तात्काळी. प्रेत सर्वांगी स्नपन करा, श्री गुरु निरोपे ते ब्राह्मण, प्रेताशी करती तीर्थ स्नपन. अमृतदृष्टी श्री गुरु आपण, पाहती प्रेत सर्वांगी, पाहता सुद्धा दृष्टीने. प्रेत झाले संजीवन, ओठोनी बैसला तक्षण, अंग मुरडीत परेसा. नग्न म्हणून लाजत प्रेता झाले सर्वचेत, नवी वस्त्रे नेसत येऊनीकडे बैसला. बोलावनी श्रेयसी पुसतसे विस्तारेसी, कोठी आणले आपणासी अतिश्वर कवन सांग. इतुके लोक झाले असता कावो न करसी, तू चेता निद्रा आली म्हणून मता, म्हणून पुसे श्रेयसी. ऐकोनी पतीचे वचन सांगती झाले विस्तारून, उभी राहून दोघे जण नमन करती श्री गुरुशी. चरणावरी माता ठेवून नमन करती दोघे जण, पाहती लोक सकाळे जण महानंद प्रवर्तला. तयासी नाना परीसी स्तोत्र केले श्री गुरुशी, श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तयावेळी. अष्टपुत्र पूर्णायुषी हो का श्रीमंत अतिहर्षी, गेले तुमचे सर्व दोषी देहांती मुक्त तुम्हा. चतुर्विध पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हा, सत्य सांडोनिय संदेह त्वरित सुखे असा म्हणती देखा. इतुके होता अवसरी मिळाल्या होत्या नगर नारी, जय जयकार अपरंपरी प्रवर्तला तये वेळी. नमन करती सकळे जन, स्तोत्र करती गायन, करी ताती निरांजन, जय जयकार प्रवर्तला. तयामध्ये विप्रयक होता दूर्त कुबुद्धिक, त्याचे ग्रह होते नरकी, म्हणून पुसे श्री गुरुशी. वेदशास्त्र पुराण बोलताती सनातन, ब्रह्मलिखित सत्य जाण, म्हणून वाक्य निरंतर. घडला नाही अपमृत्यू यासी, दिवा मरण सुखांतरेसी, त्याचा आला प्राण कैसी, ब्रह्मलिखित सत्य की मिथ्या. न कळे याच्या अभिप्राया, निरोपावे गुरु राया. श्री गुरु सांगती हसोनिया तया मूर्ख ब्राह्मणांसी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणांशी, सांगेन तुझं विस्तारेसी, पुढे जन्म होय त्यासी एकचित्त पर्येसा. आम्ही तया ब्राह्मयापासी मागून घेतले कारणेसे, पुढील जन्मात पर्येसी वर्षे 30 संख्या ते. भक्तजन रक्षावयासी मागितले आम्ही ब्रह्मयापासी, म्हणून सांगती विस्तारेसी तया विप्रवर्गा पुढे. तटस्थ झाले सकळे जन, साष्टांग करती नमन, गेले आपले स्थाना, ख्याती झाली चौराष्ट्री. पतिव्रतेने पतीसहित स्नान केले संगमात, अंतकरणी संतोष भवत, पूजा करती भक्तीने. अपार द्रव्य वेचून करती तेथे आराधन, सूर्य गेला अस्तमान, आले श्री गुरुमठाशी. स्त्री पुरुष नमस्कार करीताती वारंवार, पूजा सामग्री उपचार आरती करती श्री गुरुशी. सिद्धनामी मनेदार नामधारका, पुढे झाले अपूर्व ऐका कथा, असे अतिविशेषा सांगे नायका एक चित्ते. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे मृत संजीवनम नामम 32 गोडः. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 115.